धरती हे अंबर तुझे गुण गाती, हे तारे हे वारे तुझे नाम घेती. ही धरती हे अंबर तुझे गुण गाती, हे तारे हे वारे तुझे नाम घेती. विश्वाचा पालक तू नायक गणांचा, गुणातीत गुणमय तू गुरु ज्ञानदाता. विश्वाचा पालक तू नायक गणांचा, गुणातीत गुणमय तू गुरु ज्ञानदाता. पालीचा बल्लाळेश्वर हा अष्टविनायकातला तिसरा गणपती. बल्लाळ हा एक छोटा मुलगा होता जो गणपतींचा खूप मोठा भक्त होता. त्याच्यावरून बल्लाळेश्वर हे नाव पडलं. हे एक जागृत देवस्थान मानलं जातं. इथे लोक जगभरातून दर्शनासाठी येतात. चला आपण पण दर्शन करूया. आल्यानंतर खूप गप्पा मारू. खादळ लाडू कुठून आणलास? प्रसाद आहे, बेसनाचा लाडू. बेसनाचा लाडू? नॉर्मली गणपतीचा प्रसाद मोदकच असतो, पण ह्या मंदिरात ते बेसनाचा लाडू देतात. घे, तुझ्यासाठी पण आणलाय. थँक्स यार. बरं मग सांग, का मागलो बाप्पाकडे? बाप्पाकडे हेच मागितलं की सर्वांना खूप सुखात ठेव, मला खूप काम करायची शक्ती दे, अपूर्वाला थोडी बुद्धी दे. काय बुद्धी आहे माझ्याकडे? बुद्धी काय 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 बोलतेस? बुद्धी आहे? अच्छा, मग मला सांग, मला 3 अष्टविनायक गणपतींची नावं सांग आणि त्यांचं ठिकाण. 3? पहिला नाहीत ना? माहिती, थांब येतंय. जाऊ दे, तुला नाही जमणार. प्रार्थना केली आहे मी, गणपती बाप्पा ऐकतील. ठीक आहे, चल आता आपण सगळ्यांना विचारूया. तुझं नाव काय? रविकिरण भावकर. आम्हाला या मंदिराबद्दल सांगा ना. मंदिराचं जे बांधकाम आहे ते 350 वर्षांपूर्वीच आहे. हे पेशवेकालीन मंदिर आहे. जर तुम्ही डिझाईन्स बघितली जवळून तर तुम्हाला म्हणजे अजून त्याच्याबद्दल माहिती करून घेण्याची अजून इच्छा येईल. एवढं म्हणजे जबरदस्त बांधकाम आहे ते. आणि चिमाजी अप्पांनी जेव्हा वसईचा तह हे केला त्याच्यातली एक घंटा इथे दिलेली आहे. तुम्हाला एक फक्त प्रश्न विचारायचा आहे. अष्टविनायकातील कुठली 3 गणपतींची नावं सांगा आणि त्यांचं ठिकाण. मोरगावचा मोरेश्वर, रांजणगावचा महागणपती, सिद्धटेकचा सिद्धिविनायक. एक महड आहे मोरेश्वर, सिद्धिविनायक, सिद्धटेक. आणि एक पाली बल्लाळेश्वर. पाली बल्लाळेश्वर, वर्धविनायक, मोरगाव मोरेश्वर. सिद्धटेकचा सिद्धेश्वर, रांजणगावचा महागणपती, महाडचा मोरेश्वर. ह्या धाग्यांचा अर्थ काय आहे? लोक आठवण म्हणून निघून जातात. तुम्ही पण आम्हाला आठवण म्हणून धागे द्याल का? हा, देणार ना. स्लो भारी आहे रे. खूप भारी आहे. काय हे पण? त्यांना विचारे बघ, तिकडे काहीतरी इक्विपमेंट्स आहेत. हा, चल चल. हॅलो. हाय. हाय स्नेहा. हाय अपूर्व. हाय. मला सांग ना, हे काय आहे मागे? मस्त आहे. हे आमचं क्लाइम्बिंग, आर्टिफिशियल क्लाइम्बिंग वॉल आहे. आम्ही इथे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीसाठी हे बांधलेलं आहे. अच्छा अच्छा. आणि हे सगळे काय? हे ह्याच्यासाठी लागणारे इक्विपमेंट्स आहे, सेफ्टी गिअर्स आहे, हा. जे इक्विपमेंट घालून आपल्याला ते हे करता येतं. ओके. विदाउट याच्या आपल्याला काही करता येत नाही. अच्छा, तुम्ही अलाउच नाही करणार कोणाला? नाही, अजिबात नाही. अच्छा, ओके. आणि तुम्ही काय करता? आम्ही इथे बेसिकली ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी कंडक्ट करतो आणि जेव्हा पार्टिसिपेंट येतात त्यांना कसं करायचं, काय करायचं ते आम्ही सगळे याच्यात सांगतो. ओके, नाईस. मग सगळे गिअर्स घालायला नेसेसरी आहे इकडे? हो, सगळे गिअरचे आपले आपले पर्पस आहे की कशासाठी ते गिअर्स असतात, त्यामुळे ते सगळे कंपल्सरी घालायला लागतात. Cool. मग तुम्ही आम्हाला सांगाल? येस, नक्की या प्लीज. सुपर. ऑसम. त्याचा काय सिग्निफिकन्स आहे? जेव्हा आपण बॉडीला रोप कनेक्ट करायचे असेल त्याच्यासाठी हे वापरायला. बरं. अच्छा. आणि हे स्नॅप मागे लावतात बिकॉज हे बऱ्याच वेळा जर का रेस्क्यू करायची काय गरज आली तर याला धरता येतं. अच्छा, ओके. त्याच्यासाठी हे वापरतात. आणि हा खाली उतरायच्यासाठी.
रेस्क्यू म्हणजे आम्ही अडकू वगैरे तुम्ही जर का चुकून काय प्रॉब्लेम झाला तर आपल्याकडे बी प्लॅनिंग असलं पाहिजे, त्यामुळे आम्ही हे लावतो. ओके प्लॅन बी म्हणजे आम्ही एकदम सेफ आहोत इथे. पावसात आम्ही जाऊन हे रॉक helmet. क्लाइम्बिंग करणार आहे. सो इट्स गोइंग टू बी सुपर फन. या ओके हेल्मेट ऑन. ओके, मला थोडी भीती वाटतेय. मला नाही माहित काय होणार आहे वरती गेल्यावर, पण ठीक आहे ना, म्हणजे काही घसरणार बिसरणार नाही ना? येस, नक्की नाही कसं नक्की ना? ठीक आहे. मला सांगा आधी आपण काय करतोय? आधी आपण रॉक क्लाइम्बिंग करणार आहोत, तर आपण तिकडे जायला लागणार. ओके चलो. नो मला नाही जायचं. अरे काही नाही होणार. अरे बघ सगळं सेफ्टी आहे आपल्याकडे. विल ऑल गेट अप सर, काही नाही होणार. सौ दफा दिल संभाला, सात बार दिल गया, भूले हम तो जहां को, याद जो मिल गया. मैं हूँ और तू है, दिल का रास्ता दिल के थ्रू है, पर ये फीलिंग थोड़ी न्यू है, जान ले. मैं हूँ और तू है, पूछता क्यों what to do है, मस्तियाँ तो अब शुरू है, नाच ले. नाच मेरी जान आज सुन, नाच मेरी जान आज, नाच मेरी जान आज सुन, नाच मेरी जान आज, होके बिंदास, नाच मेरी जान आज सुन, नाच मेरी जान आज. Nosotros partido y partido hasta que sala el sol, no vamos a la casa, vamos a la fiesta. तू करे जो मैं करूं तो शर्म है किस बात की, हो सुबह तो भूल जा ये शर्त है इस रात की. देखा है सुना है आज का जो मामला है, मामला ये राज का है, जान ले. मैं हूँ और तू है, पूछता क्यों what to do है, मस्तियाँ तो अब शुरू है, नाच ले. नाच मेरी जान आज सुन, नाच मेरी जान आज, नाच मेरी जान आज सुन, नाच मेरी जान आज. So Mario, ese te parió, ese no ticado, ese mamacita. Euphoria, colors everywhere, we're in a maze. Oh, I find you. It's an explosion of love, happiness, and we're dancing. Masquerades, love for life, move like nobody's watching. Nothing on earth can beat, this is what we are feeling. We come alive, destiny, just listen to the beat and groove. नाच मेरी जान आज सुन, नाच मेरी जान आज सुन, नाच मेरी जान आज. आता क्लाइम्बिंग कसं करायचं तुम्हाला मी त्याचे टेक्निक सांगतो, आणि तुम्ही जर का टेक्निकने केलं तर तुम्हाला खूप सोपं होऊन जाईल. या सर, हा तुम्हाला इथे रोप दिसतो, हा रोप आम्ही बॉडीमध्ये तुम्हाला कनेक्ट करणार याला, आणि याच्यानंतर हे कॅरबिनर लॉक करायला लागतं. ओके हे ऑटोमॅटिकली ओपन होत नाही, जेपर्यंत आपण आपल्याला पाहिजे तेव्हा आपण ओपन करतो. ओके. मला खूप भीती वाटते. ह्याला शूज काढून जर वरती गेलं तर नाही, चालेल? शूज कंपल्सरी पाहिजे. कंपल्सरी पाहिजे. ओके डन, थँक्यू. ओके Ready? मला खूप भीती वाटते. ओके ओके एक काम करतो, मी आधी जातो. हां. मला बघ थोडं बेटर वाटेल, थोडा कॉन्फिडन्स येईल. चालेल? कूल. ऑलराईट, मी पहिला. ऑल द बेस्ट. थँक्यू. ओके. बरं झालं अपूर्व आधी चाललाय. मला थोडंसं तरी बेटर वाटतंय. मी त्याला बघीन आता तो कसा रॉक क्लाइम्बिंग करतो आणि माती खातोय, आणि त्याच्यानंतर मी करीन. फक्त असंच सुटलेलो.